वाचून आणि प्रथमतः या मैदानी अंगण निवडलंय, मैदान निवडलंय, समोरच्या संघाला संधी दिली आहे यावेळी रेडिंगची. शिट्टी बाजली म्हणजे गाडीने सुटणारे मॅच सुरू होणार आहे. सामन्याला झाली सुरुवात. अतिशय दर्जेदार सामना आपल्या भेटीला येतोय. एका बाजूला स्वराज्य 11 तिसंगीचा संघ आणि दुसऱ्या बाजूला जय बजरंग शेलार भिवंडीचा संघ. पहिला गुण घेतला गेलाय. स्वराज्य 11 तिसंगी संघाने जी गुण घेण्याची शृंखला लावली आहे त्या शृंखलेला निश्चितपणे लगाम लागावा लागेल. यावेळी मात्र स्वराज्य 11 तिसंगी संघ अतिशय दर्जेदार खेळ करतोय. या व्यासपीठावरती सम्राट मोटर्सचे मालक आदरणीय सन्माननीय एमटी रेडची झालेली सांगता 0-1 असं गुणफलक आपण अनुभव मिळता. परत एकदा जाऊया मालवणी समालोचन केंद्रावरून सगळ्यांचं हात जोडून स्वागत. 6 जोडे फेस आणि या 6 जोडे फेस मध्ये तिसंगी संघाचे रेडर स्क्रीनवर आपण अनुभव मिळता. कॉर्नरच्या खेळू किक लावण्यासाठी झालेला प्रयत्न, समोरील बॉडी ब्लॉक करण्यासाठी झालेला प्रयत्न आणि रेडर यावेळी मात्र निसाटलो. एक गुण घेऊन अलगदरित्या रेडर निसाटलो आणि एका गुणांची गुणसंख्या 0-2. सम्राट मोटर्सचे मालक आदरणीय सन्माननीय सुमितजी उपडे साहेब व्यासपीठावरती उपस्थित आहेत आणि निश्चितच या सामन्याचा आनंद घेत आहेत. त्यांचा यथोचित सन्मान या मंचावरती केला जाईल. समर्थ प्रतिष्ठान दिवाच्या वतीने. दोन-तीन वाजतील फायनलच्या रोहित कदम यांचा सन्मान करण्याकरता मी सम्राट मोटर्सचे मालक आहेत. त्यांचा सन्मान आपण या मंचावरती करतोय. अतिथी दीपक बाबा सर मनापासून हार्दिक स्वागत आहे. आणि बंधाऱ्यांच्या सन्मानासाठी देखील एक छान मंच तयार करण्यात आलेला आहे समर्थ प्रतिष्ठान दिवाच्या माध्यमातून. पुढचा सन्मान असेल साहिल कदम. मी विनंती करेन साई पाटील यांना आपण आज सन्मान करायचा आहे. मान्यवरांचा सन्मान या मंचावरती केला जातो. सध्या स्थिती आहे 3-0. सध्या आकडे आपल्या स्क्रीनवरती आहेत. साहिल कदम आदरणीय वैभव कुटे यांचाही सन्मान या ठिकाणी आपण करणार आहोत. रोहित भाईसे यांना मी विनंती करेन आपण वैभवजी कुटे साहेबांचा यथोचित सन्मान करावा. आदरणीय साहिल कदम आदरणीय सन्माननीय वैभवजी कुटे यांचा सन्मान मंचावरती केला जातो. 3 खेळाडू मैदानात आणि 3 खेळाडूंमध्ये सुपर टॅकलची संधी निर्माण झाली होती. जर्सी क्रमांक 5 चा खेळाडू यावेळी मात्र अलगदरित्या निसटला. एक गुण घेऊन जाताना एका खेळाडू तंबूच्या दिशेनं राऊंडच्या दिशेत पाठवता आणि गुणसंख्येचा विचार केला तर 0-5 आणि या 0-5 मध्ये अजून एक भर काढा 0-6 असं गुणफलक. पुढचा सामना देखील महत्वाचा आहे. प्रेक्षकांना उत्कंठ असेल. पुरुष गटामधनं जे संघ दाखल झालेत काल आपण बघितलंय त्यामध्ये ओबी स्पोर्ट बिरवडी आणि मार्लेश्वर कृपा देवरुख पहिला सेमीफायनलचा सामना अत्यंत महत्वाचा असेल. तर दोन्ही संघांनी सज्ज राहा या सामन्यासाठी. त्याची दर्जेदार कामगिरी मैदानावरती 2 पॉइंट की 3 पॉइंट हो गया. सुपर रेड सुपर से ऊपर वाला खेल बीच मैदान पर फिलहाल 3 अंकों के साथ आगाज किया गया. 3-9 असं गुणफलक भिवंडीच्या संघाने निश्चितपणाने 3 गुणांनी सुरुवात तर केली असता मात्र शेवट कसं होतं मात्र पाहण्याजोगा असताना पुढच्या फेरीत प्रवेश करणारा एक संघ कीर्ती कॉलेज तर आमका मिळाला असता मात्र दुसरं संघ खयचो असतो तो पुढच्या फेरीमध्ये प्रवेश करतो हे सांगणार ह्यो सामनो. एका बाजूक जय बजरंग शेलार भिवंडी आणि दुसऱ्या बाजूक मात्र स्वराज्य 11 तिसंगी. शानदार प्रदर्शन इस मुकाबले में स्वराज्य 11 तिसंगी टीम का पहले मैच में बहुत अच्छा प्रदर्शन था. जय बजरंग शेलार भिवंडी टीम का इस वक्त 4 खिलाड़ी है. बहुत बड़ा गैप होता है और पॉइंट लेना इतना आसान नहीं होता. 4 खिलाड़ी एम्प्टी रेड एम्प्टी रेडची झालेली सांगता. त्यानंतर मात्र परत एकदा जर्सी क्रमांक 5 चा खेळाडू असलेला स्क्रीनवर 7 डिफेन्स भिवंडीच्या संघाच्या बाजूनं. भिवंडीचा संघ मागच्या सामन्यामध्ये दर्जेदार कामगिरी या सामन्यामध्ये थोडंसं बॅकफुटवर आपल्याला गोल मिळतात. कमबॅक करू शकतो हे संघ. हालात विपरीत है इनके लेकिन कमबैक करने की ताकत भी है. जैसे इससे पहले इन्होंने बहुत बड़ा अपसेट किया था शिव कन्या के खिलाफ. बहुत अच्छा प्रदर्शन. डिफेंडिंग चैंपियन टीम 5 खिलाड़ी है. अच्छी रेट जरूर है
आक्रामकता जरूर दिखाई, लेकिन सामने सुरक्षा पंक्ति पूरी तरह से चौकन्नी है। बेहतरीन प्रदर्शन इस मुकाबले में फिलहाल स्वराज्य मिरज दिसेगी का तिसंगी संघ काम करताना अगदी बळकट असा आणि तसोच बळकट मैदानामध्ये सुद्धा खेळ या संघाचा आपला योग मिळालो. मात्र दुसऱ्या बाजून या स्पर्धेचं मोठं उलटफेर करणारा संघ जय बजरंग शेलार भिवंडी संघानं या स्पर्धेतलं पहिलं उलटफेर केल्यानं गेल्या वर्षीच्या गत वर्षीच्या विजेत्या संघात घर चोरस्तो दाखवल्यानं तोच संघ मैदानात. तिसंगी की अगर बात करें तो थोड़ा सा समय ले रहे हैं। पहले हाफ की कहानी उनके नाम पर रही है, अभी फिलहाल 10-3 है, 7 अंक की बढ़त इस वक्त। संघ मालक संघ व्यवस्थापक स्वराज्य 11 खेळ पडव पॅन्थर्स दिवा खेळण्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला पहिला पुकार. स्वराज्य 11 खेळ पडव पॅन्थर्स दिवा सेमीफायनलचा पुरुष गटातला पहिला सेमीफायनलचा सामना अगदी थोड्याच वेळात सुरू होणार आहे. त्यामुळे दोन्ही संघांनी सज्ज राहा. स्वराज्य 11 खेळ पडव पॅन्थर्स दिवा आपल्याला पहिला पुकार. 10 विरुद्ध 3 सुवर्ण फलका सुपर रेड झाली मैदानामध्ये आणि या सुपर रेड 3 गुण स्वराज्य 11 संघाच्या बाजूनं. 10-3 सुवर्ण फलक स्वराज्य 11 संघीचा संघ अतिशय दर्जेदार खेळ आणि या दर्जेदार खेळाच्या जोरावर मात्र 10 गुणांचा विश्वास आहे. मैदानामध्ये फक्त टाइमपास करण्याचा इरादो जसे क्रमांक 5च्या खेळाडूचो, मात्र दुसऱ्या बाजून खेळाची गती वाढवची लागते आणि टॉप गिअर मध्ये घेऊन जाऊची लागते. जसे क्रमांक 8चा खेळाडू कॉर्नरवर थोडस दबाव टाकण्यासाठी प्रयत्न न करता पण एक रेड तर सुपर रेड झाली. मात्र त्यानंतर मैदानामध्ये पॉइंटची भूक असा भिवंडीच्या संघाच्या बाजून. लायनने आता कचोरी चोरून नेली ते बघा. बाबा तू कधी चोरी केलीस? शेर को भी भूख लगी है. मिकी माउस भी आ रहे हैं, लेकिन बीच मैदान पर खेल थोड़ा सा धीमा किया गया. शानदार प्रदर्शन इस मुकाबले में दिखेगी टीम का. भिवंडी टीम बहुत अच्छी टीम है, पिछले मैच में शानदार प्रदर्शन कर रहा शिव कन्या के खिलाफ, लेकिन इस मैच में गजब का प्रदर्शन दिखेगी टीम का. नेक्स्ट मैच स्वराज्य 11 खेळ पडव पॅन्थर्स दिवा आपल्याला सेकंड कॉल आहे. संघ नायक संघ व्यवस्थापक खेळाच्या दृष्टिकोनातून दूसरा पुकार. रेड आउट. कुछ भी अच्छा नहीं हो रहा है इस मैच में, कुछ भी अच्छा नहीं हो रहा है भिवंडी टीम के लिए. मागच्या सामन्यामध्ये सगळी गणिता भिवंडी संघाच्या बाजून होते, मात्र या सामन्यामध्ये थोडीशी गणिता बिघडतात की काय. तिसरी चढाई असा डू ऑर डाय रेड मालवणीच्या चढाईचं वर्णन केला जाता. बाबा गेलो पंढरपुरा इलो तरी वडे ना इलो तरी वडे. जर्सी क्रमांक 2चे खेळाडू या रेड मध्ये पॉइंट बघूक मिळतो, मात्र खैच्या संघाच्या बाजून असतो ह्यो पॉइंट. भिवंडीच्या संघात थोडासा चॅलेंज असा एवढ्या मोठ्या खेळाडू टॅकल करण्याचा. लांबलच खेळाडू असा टॅकल करण्यासाठी प्रयत्न तर झाले गेले आणि यावेळी भिवंडीच्या संघात गेली असा कमाल. मात्र ही कमाल थोडीशी अंगला दिली की काय. टोटल पॉइंट 7. पण प्रेक्षकांना आवडलं नाही का? टाळ्यांचा गजर करा, टाळ्यांचा आवाज येऊ द्या. क्या बात है, ये मॅजिकल मोमेंट है, ये वाव मोमेंट है. ये जो रेडर है ना आपके लिए गिफ्ट मिलने वाला है. सामना समाप्त झाल्यानंतर तुमच्यासाठी व्यासपीठावरून गिफ्ट दिले जाणार आहे. खास टी शर्ट तुमच्यासाठी असणार आहे. शानदार प्रदर्शन, सुपर से ऊपर वाली रेड थी. Second call, the match between स्वराज्य 11 खेळ वर्सेस प्रणव पॅन्थर्स दिवा. गुड टीम, सेकंड कॉल फॉर यू. दोन्ही संघांना असेल दुसरा पुकार. स्वराज्य 11 खेळ प्रणव पॅन्थर्स दिवा. व्यासपीठावरती शिवसेना उपविभाग प्रमुख, त्याचबरोबर शिवसेना शाखा प्रमुख आदरणीय उमेश उघळे साहेब आणि त्याचबरोबर दीपकजी तांबे साहेबांचं आगमन झाले. त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे. स्वराज्य 11 खेळ पडाव पॅन्थर्स दिवा संघ नायक संघ व्यवस्थापक खेळाच्या दृष्टिकोनातून आपल्याला शेवटचा पुकार आहे. तिसंगी संघाचा विचार केला. विजयाच्या उंबरठ्यावरती 20-4 पलटवार करण्याची संधी नाही दिलेली आहे. जबरदस्त कामगिरी. हे डॉमिनेशन मैदानावरती आपल्याला बघायला मिळते. तिसंगी संघाचं विजयाचा सुगंध दरवळायला सुरुवात झाली.
ज्याप्रमाणे पहिल्या सामन्यामध्ये कामगिरी केली होती ती संघीच्या संघात तशीच कामगिरी या दुसऱ्या सामन्यामध्ये. मात्र यावेळी शेवटच्या 2-3 मिनिटांचा खेळ बाकी असा पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचलो. 3 मिनिटांचं येळ बाकी म्हणजे खेळ बाकी. खयच्या संघाचं असतो ना येळ बरो आणि मात्र येळ बरो असा तिसंगीच्या संघाचं आणि खेळ सुद्धा बरो दिसता. तिसंगीच्या संघाचं मैदान 21-4. स्वराज्य 11 खेड प्रणव पॅन्थर्स किंवा संघनायक संघ व्यवस्थापक खेळाच्या दृष्टिकोनातून आपल्याला शेवटचा पुकार असणार आहे. सामना समाप्त झाल्यानंतर मैदानाचा ताबा आपण